आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून हे सांगतोय, घरांचे दर कमी करा. जी काय 26,000 घरांची लॉटरी काढलेली आहे सिडकोने. स्वतः सिडकोला हे कळायला हवं. 1.5 लाख अर्ज आले ज्यावेळी आपण किमती जाहीर केल्या नव्हत्या. किमती जाहीर केल्या गेल्या ह्या 1.5 लाखांमधले फक्त 22,000 लोक राहतात आणि 22,000 लोकांमधले सुद्धा 8,000 लोक ज्यांनी चॉईस दिला नाही त्यांना तुम्ही घरं दिलीत. म्हणजे थोडक्यात फक्त 16,000 लोकांनी प्रतिसाद दिलाय. आज त्या 16,000 लोकांची सुद्धा इच्छा आहे की या घरांचे दर किमान 20 ते 25%. सन्माननीय अध्यक्ष त्या तत्कालीन सिडकोचे संजय शिरसाट यांनी त्यावेळी घोषणा केली होती की हे दर किमान 20 ते 25% कमी होतील. मात्र त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर आता सिडकोने हात वर केलेत आणि राज्य सरकारने हात वर केलेत. सर्वसामान्य माणसाला वाशीमध्ये 80 आणि 85 लाखाला घर परवडत नाही. जर आपण उत्पन्न मर्यादा सांगताय आणि 50 लाखापासून ते 74 लाखापर्यंत घर आहेत, याचा अर्थ सिडकोची भूमिका कोण ठरवत आहे याचा निषेध करायला हे आजचं प्रतिकात्मक मानवी साखळी आंदोलन आहे. आज आम्ही सिडकोला साखळी बांधलेली आहे, त्याच्या फोटोला साखळी बांधलेली आहे. कृपया सिडको एमडी आणि राज्य सरकारने हे आंदोलन उग्र होऊ नये याची काळजी आता स्वतः घेतली पाहिजे. उद्यापासून आम्ही प्रत्येक 550 पोस्टकार्ड राज्य सरकारला आणि सिडकोला पाठवणार आहोत आणि येत्या 8-10 दिवसात जर हे दर कमी नाही झाले तर इंजेक्शन मोर्चा सिडको भवनवर निघेल एवढं मात्र नक्की. तुम्हाला असं म्हणायचं का सिडकोने 100% नुसतं फसवणूकच नाही, हे प्रत्येक वेळी गृहीत धरणं सिडको सोडतधारकांना आणि सर्वसामान्य माणसाचे पैसे वाया घालून 700 कोटी रुपये हे करून आपण कंपन्यांना हे मार्केटिंग आणि सेलचं देत आहे. ते 700 कोटी जर लोकांचे दर कमी करण्यात घालवले असते तर आज सर्वसामान्यांच्या माती ही 74 आणि 80 लाखाची घरं नसती. त्यामुळे मला वाटतं आता सिडकोने माडा 50 लाखाला कुर्ल्यात घर देते आणि सिडको म्हणजे कुर्ल्यापेक्षा इथले दर जास्त आहेत. मला वाटतं कुणाच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया येते सिडकोच्या. सिडको अधिकाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि तात्काळ सिडको सोडतधारकांचे घरांचे दर कमी केले पाहिजे. पुढची भूमिका काय असणार आहे मनसेची? तर मागणी आम्ही उद्यापासून शांततेने पोस्टकार्ड पाठवणार आहोत. त्यानंतर इंजेक्शन मोर्चा निश्चितपणे बेलापूर सिडको भवनवर निघेल. त्याच्या अगोदर सिडको एमडीने ही काळजी घेतली पाहिजे. राज्य सरकारचं अधिवेशन चालू आहे. दुर्दैव विधिमंडळामध्ये एकही विधिमंडळ सदस्य या गोष्टीबद्दल बोलत नाही, याचं नवल आहे. राज ठाकरे यांच्याकडे तुम्ही मागच्या वेळी मी आता 2 दिवसांपूर्वी साहेबांकडे गेलो तर हा विषय सांगितलाय. मागच्या वेळी सुद्धा बामणडोंगरीच्या 8,000 सिडको सोडतधारकांसाठी सन्माननीय राजसाहेबांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर घरामागे 6 ते 7 लाख रुपये कमी झाले होते. असे 500 ते 600 कोटी मागच्या वेळी सुद्धा आम्ही सिडको सोडतधारकांचे कमी केले होते. यावेळी सुद्धा गरज पडली तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे नक्की यात लक्ष घालतील.